नमस्कार, अंजली स्पेशल चॅनल मध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग व्ही गळा याची आपण पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने। जे कोणी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी सबस्क्राइब करा। या ठिकाणी बघा गळा व्ही घेणार आहे। पूर्ण उंची 13.5 आहे, छाती 36 आहे, मागील पुढील गळा 9.5 घेणार। शोल्डर बघा 5 आहे, म्हणजे गळा आपण 9.5 घेतल्यामुळे शोल्डर 5 घेतली बाई आपल्या आवडीप्रमाणे। या ठिकाणी बघा पेपर घेतलेला आहे, याच्यावरती आता आपण माप टाकून घेऊया। सर्वप्रथम आपल्याला शोल्डर घ्यायची। शोल्डर आपण या ठिकाणी 5 घेऊया। गळा उंची जर तुमची पसरट असेल तर आपल्याला कमी गळा शोल्डर घ्यायची असते, हे लक्षात घ्या। गळा उंची जास्त आहे, शोल्डर 5 घेतली, मोंढा उंची 6 घेतली। छातीचा चौथा भाग आता छाती घडीला आपण घेतो, त्याचबरोबर शिलाई मार्जिन 1.5 ते 2 इंच घ्यायची। मी या ठिकाणी 1.5 इंच घेते। आता ब्लाउजची उंची शिलाई मार्जिन सहित आपल्याला 14 घ्यायची आहे आणि खालच्या साईडला लाईन मारून घ्यायची। साइडने सुद्धा आपल्याला मार्किंग करायची आहे। अशा पद्धतीने आता आपण तयार करून घेतली। या ठिकाणी आपल्याला गळा रुंदी, आपल्याला शोल्डर पट्टी कमी ठेवायची। गळा रुंदी आपण 3.5 ते 4.5 इंच घेतली आणि 9.5 गळा। तर व्ही आकार या ठिकाणी आपण असा देऊन घेणार। या ब्लाउज मध्ये आपण गळा रुंदी जास्त घेतली, खालच्या साईडला व्ही आकार दिलेला आहे, त्यामुळे आपली शोल्डर उतरणार नाही। मोंढ्याचा आकार देण्यासाठी 1.5 इंच घेऊन शोल्डरला जोडून द्यायचे, यामुळे आपल्याला मागील मोंढ्याचा आकार द्यायला सोपं जातं। या ठिकाणावरून 1/2 इंच घेतले आणि मागील मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा। आधी डॉट डॉटने आकार काढायचा आणि त्याच्यानंतर डार्क करायचं। गळ्याला उतार द्यायला विसरायचं नाही। गळा उंची जास्त असेल त्यावेळेस आपण गळ्याच्या साईडला उतार देतो। आता शोल्डरच्या बरोबर मध्यावरती टक्स उंची घ्यायची। टक्स उंची कमी जास्त येईल 4, 4.5, 5 पर्यंत। टक्स अंतर बघा दोन्ही साईडने 1/2 इंच घेतले। कमरेच्या साईडला आपल्याला थोडीशी गोलाई द्यायची, तर 1/2 ते 1/2 इंच घेऊन अशी गोलाई द्यायची। कमरेमध्ये ब्लाउज व्यवस्थित बसतो। आता आपण हे कट करून घेऊया। जे कोणी नवीन आहेत आतापर्यंत आपल्या अंजली स्पेशल चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। अशाच पद्धतीची बरेच वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवते वेगवेगळ्या साईजची। तर या ठिकाणी बघा गळा कट केला, आपण उतार कट केला। आता याच्यावरून आता आपल्याला या ठिकाणी बघा मागील हुकचा जर करायचा असेल तर या ठिकाणी आपण शिलाई मार्जिन घेतलेली नाहीये हुक लूकच्या पट्टीसाठी, तर कपड्यावरती टाकताना या ठिकाणी 1/2 ते 1/2 इंच वाढवून घ्यायचे। अशा पद्धतीने ही पेपर कटिंग झाली। आता पुढील पेपर कटिंग करूया। आता या ठिकाणी बघा आता आपल्याला 1/2 इंच सोडून पुढील हुकचा करणार आहे, तर या ठिकाणी आपण 1/2 इंच शिलाई मार्जिन साठी जेवढे लागते, मग तुम्ही जर शिलाई मध्ये 1/2 इंच पकडत असाल तर 1/2 इंच सोडून एक लाईन मारून घ्यायची आणि त्यानंतर पेपर ठेवायचा। पेपर खालच्या साईडला 1.25 ते 1.5 इंच मार्जिन ठेवायची आणि त्यानंतर हा पेपर जसाच्या तसा आखून घ्यायचा आहे। याचा गळा मी पुढील सुद्धा 9.5 घेते, त्यामुळे गळ्याची सुद्धा मार्किंग केली, शोल्डरची केली, मोंढ्याची केली आणि साइडनी। आणि खालच्या साईडला सुद्धा डॉट डॉट मध्ये मार्किंग करून घेतली। आता या ठिकाणी परत एकदा आपल्याला शोल्डर मोजायची आहे, तर या ठिकाणी बघा शिलाई मार्जिन साठी कारण 5.25 येते, आपण शोल्डर 5 ठेवलेली आहे। तर आता ती जी आपण सरळ खालपासून वरपर्यंत
लाईन मारून घेतली. शोल्डर आता आपली बरोबर 5 येते. वरच्या साईडला सुद्धा हे डार्क मध्ये लाईन मारली. गळा बघा आपला 3 इंच आलेला आहे आणि ही शोल्डर पट्टी आपण 2 इंच तयार आपल्याला 1.5 इंच मिळणार आणि गळा रुंदी 3 इंच. आता या ठिकाणी मी आतील मोंड्याच्या आकारासाठी इथं मार्किंग करते. आपण मोंड्याचा आकार जरी दिला तर हा आपण कट करणार नाही. या ठिकाणावरून अर्धा इंच घेऊन आतील मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा, पण तो आपण कट करणार नाही. ज्या वेळेस आपण शिवतो त्यावेळेस आपल्याला बरोबर मोंडा मिळतो. आता या ठिकाणी बघा खालच्या साईडनी बरोबर परत चेक करायचं बरोबर आले की नाही. आता ही डार्क लाईन करून घेते. आता टक्स उंची छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच, मग 10.5 वरती आपली ही पॉइंट येणार. या ठिकाणावरून हुकलूकच्या पट्टीच्या साईडने छातीचा 10वा भाग घ्यायचा. मग या ठिकाणी मी शिलाई मार्जिन सहित 3.5 प्लस पाव ते अर्धा इंच घ्यायचे, म्हणजे 4 इंच घेऊ शकतात आणि सरळ खाली लाईन मारायची. त्यानंतर टक्स अंतर प्रिन्सेस साठी आपल्याला टक्स अंतर या ठिकाणी मी 36 छातीला 2.5 इंच घेतले, तेवढेच कमरेच्या साईडला सुद्धा घ्यायचे. सरळ लाईन मारून घेते. त्यानंतर बघा टक्स अंतर घेतले, तिथून आपण 2 ते 2.5 इंचावरती एक लाईन मारायची. 2.5 इंचावरती लाईन मारली. आता मोंढ्याचा आकार देण्यासाठी 5.5 ते 5.5 वरती मार्किंग करायची, किंवा मधोमध आपण मध्ये सुद्धा घेतला तरी चालेल आणि हा आकार देऊन घ्यायचा. हे डार्क मध्ये लाईन मारायची आणि त्यानंतर या ठिकाणावरून आपल्याला जोडून घ्यायचं टक्स उंचीवरती. पण या ठिकाणी बघा गोलाई दिसत नाहीये, तर मी थोडस परत आतल्या साईडला घेते. तर आता आपली प्रिन्सेसची बरोबर गोलाई आली. हा ब्लाऊज 2 प्रकारे टक्स घेतला जातो, ते सुद्धा मी तुम्हाला कटिंग दाखवेन. यामुळे आपला पप व्यवस्थित छातीमध्ये बसतो. आता मोंढ्यामध्ये बऱ्याच मैत्रिणींचं म्हणणं आहे आमचा मोंढ्यामध्ये व्यवस्थित बसत नाही, तर मोंढ्यामध्ये जे टक्स अंतर मी अर्धा इंच घेतले आणि मोंढ्यामध्ये 1 इंच वाढवलेले आहे, 1 ते 1.5 इंच वाढवले आणि जोडून घेतले साईडला. आणि हे जे टक्स अंतर आपण घेतलेले आहे ते अशी लाईन मारून घ्यायची. मग आपल्या छातीमध्ये व्यवस्थित बसतो. आणि बऱ्याच मैत्रिणींचा जास्त छातीचा जो ब्लाऊज असतो 36च्या पुढे, तर तुमचा मोंढ्यामध्ये टाईट होतो, खेचला जातो. तर या ठिकाणी असा मोठा टक्स घेतला की तुमचा ब्लाऊज बरोबर बसतो. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. आता तेच आपल्याला खालच्या साईडला आपण जे 1.25 इंच वाढवलेले आहे ते खालच्या साईडला जोडून घ्यायचे आणि कमरेच्या साईडला बघा वरपर्यंत अशी लाईन मारायची. खालच्या साईडला जे आपण अंतर घेतलेलं आहे त्यामुळे छातीमध्ये पण व्यवस्थित बसतो. ज्यावेळेस आपला हा टक्स घेतलेला जातो बरोबर हा ब्लाऊज छातीमध्ये बसतो. आता या ठिकाणी बघा समोरील गळा व्ही घेतलेला आहे बरोबर मध्यावरती. तिरकस घेतल्यानंतर 10 वर येते, तर मध्यावरती 5 वरती बघा अर्धा इंच घेऊन या ठिकाणी थोडीशी गोलाई देते. शिवल्यानंतर हा ब्लाऊज एकदम आपल्याला अंगामध्ये व्यवस्थित परफेक्ट बसतो आणि समोरच्या साईडला सुद्धा व्यवस्थित दिसतो. त्यामुळे थोडंसं व्ही आकार घेतल्यानंतर अशी थोडीशी गोलाई द्यायची आणि इथं गळ्याला उतार द्यायला विसरायचं नाही. तर आता हा आपण कट करून घेऊया. आणि आपण आतील मोंड्याचा आकार कट केलेला नाहीये, तर शिवल्यानंतर हा बरोबर बसतो. शिवताना आपल्याला ज्या वेळेस तुम्ही बरेच ब्लाऊज शिवताना लक्षात येईल मोंड्यामध्ये खाली वर होतं, त्यावेळेस जो भाग खाली वर झाले असतो तो मोंड्याच्या गोलाईमध्ये कट करायचा असतो.
आणि प्रिन्सेस ब्लाऊज शिवताना कधीही खालच्या साईडने शिवायचा, मोंढ्याच्या साईडने कधीही जोडायचं नाही, हे लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. तर मी या ठिकाणी बघा पूर्ण असं कट करून घेत नाही. हा खालचा टक्स आहे. आणि हा जो मोंढ्यातला टक्स बघा, अंतर 1 इंच ठेवलेलं आहे आपण. जेवढं आपण अंतर टक्सचं ठेवतो मोंढ्यातलं, तेवढंच आपल्याला साईडला वाढवायचं असतं. अशा पद्धतीने पुढील आणि मागील आपली कटिंग झाली. आता बाहीची कटिंग करायची आहे. बाही या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात. तर या ठिकाणी आता आपण बाहीचं माप टाकू. खालच्या साईडने अर्धा इंच मी मार्किंग करून घेते. आपण अस्तरचे जर बाही लावणार असाल तर अर्धा इंच जास्त घ्यायचे. मग बाही उंची या ठिकाणी बघा 10 इंच. आणि बिना अस्तरचा असेल तर बाही उंचीमध्ये आपल्याला 1.5 इंच घ्यायचे असते. आता या ठिकाणी बॉक्स तयार, घडी या ठिकाणी 9.5 घ्यायची. साईडनी लाईन मारून घ्यायची, बॉक्स तयार करून घ्यायचा. आता आपल्याला बाही खोली 3 इंच घ्यायची. या ठिकाणी बघा 1.5 इंच आपण बाही उंची कमी असेल तर घेतो, तर बाही उंची जास्त असेल त्यावेळेस आपण या ठिकाणी 2 ते 2.25 इंच घेतो. त्यानंतर मी मोंढ्याचा भाग चेक करून घेतला. 8.5 8.15 पर्यंत येतं का. राहिलेल्या भागाचे 2 भाग करून पॉइंट घेतला आणि बॉक्स तयार केला. असं केल्यामुळे आपल्याला मागील मोंढ्याचा आकार आणि पुढील मोंढ्याचा आकार द्यायला सोपं जातं, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने बाहीच्या मागील पुढील मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा. बाही तुमची परफेक्ट बसते. दंडघेर 7 आहे आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतली आणि साईडला अशी लाईन मारायची. बाही उंची जास्त असेल त्यावेळेस बघा दंडघेराच्या तिकडे अर्धा इंच वरती घेऊन अशी तिरकस लाईन मारून घ्यायची. ज्यावेळेस आपण बाही तयार ब्लाऊज मध्ये आपण हे शिवतो किंवा आपण अंगामध्ये ब्लाऊज घालतो तर या ठिकाणी टोक येत नाही, म्हणून या ठिकाणी आपण तिरकस दिलेला आहे. आणि खालचं आपलं शिलाई मार्जिन आहे, दुमडपट्टीसाठी आपण जे लागतं तर ते एक्स्ट्राचं. तर या ठिकाणी मी जेवढी आपली बाही आहे तेवढीच मी कटिंग करते. ज्यावेळेस तुमचा ब्लाऊज कोणत्या मापाचा असेल त्यानुसार खालच्या साईडला वाढवून घ्यायचं. पुढील मोंढ्याचा आकार कट करून घ्यायचा. पूर्ण ब्लाऊजची आपली प्रिन्सेस 36 छातीच्या ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवली. व्ही गळा, मागील पुढील व्ही गळा आहे. पुढील गळा उंची जास्त आहे. तर आजच्या ह्या ब्लाऊजची पेपर कटिंग तुम्हाला कशी वाटली याची शिलाई तुम्हाला लवकरच दाखवली जाईल. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद. कमेंट करून मला नक्की कळवा की कटिंग कशी वाटली.